हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर गाईज आज आहे लक्ष्मी पूजन. तर आज खूप जास्त मजा येणार आहे, कारण की आज खूप जास्त सुंदर सुंदर तयार होते सगळेजण. फटाके फोडायचे, पूजा करायची, एवढं जास्त मजा येते. आज मला ब्लॉग चालू करायला थोडासा उशीर झालेला आहे, कारण की मी मिनी ब्लॉगमध्ये शूट केलेला आहे. कारण की काल माझ्यासोबत हाताला कारभार झालेला आहे, माझा पूर्ण हाताला पोळलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला म्हणजे मी ब्लॉग सुद्धा बनवले नाही आणि मी काहीच केलं नाही. तर गाईज आज लक्ष्मीपूजन आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर हे बघा माझी आजी मागे बसली आहे. तर आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे आणि जेवण तर मी एवढं छान करणार आहे, मी तुम्हाला सांगते. हे बघा इथं आहे मस्तपैकी माझं जेवण आणि समोर आहे डोरेमॉन चालू. मी अजून सुद्धा डोरेमॉन बघते, मला खूप जास्त आवडतंय. आई ते आम्ही सगळेजणच आता जेवण करायलोत. आता जेवण करून मस्तपैकी आम्ही सगळी तयारी करणार आहे, सगळं पूजेचं वगैरे मांडव करणार आहे. आणि आज आम्ही एक शूट सुद्धा करणार आहे. आता मी पटकन जेवते आणि पटकन सगळं आवरते. तर आता मी तुम्हाला सगळं दाखवते. हा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला व तुमच्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून हॅपी दिवाळी. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि देव सुरुवात माझ्याकडून करा, माझ्या पण इच्छा हो. चला मग काय काय होते बघूया. तर चला चालू करू ब्लॉग. तर गाईज तुम्ही म्हणत असताल ऋतिका आता काय करायलीस, तर मी तुम्हाला सांगते की एवढे दिवस दिवाळीचे चालू होते, मला कसलाच वेळ नव्हता. व्हिडिओ बनवायला तर ते लई लांब राहिलं, पण दिवाळीची तयारी सुद्धा करायला आत्ता केली आईनं माझी थ्रेडिंग. विचार करा गाईज, एवढी बिझी मी काय करू. कारण की ना दुकानाची पूजा असते उद्या, दुकानावर आवरीतीन करायला. आता हे फेस पॅक लावणार आहे. तुम्ही म्हणत असताल आत्ता दिवाळी आहे, आत्ता आज आहे आणि आत्ता लावायलीस का, तर हो गाईज आत्ता लावावं लागेल. का बरं सांगते मी तुम्हाला, त्याच्या मागे कारण सांगते. कारण की ना विषय कसा झाला माहिती आहे का, मला वेळच भेटलं नाही लावायला. मग आता मी रांगोळी काढणार आहे, तर रांगोळी काढेपर्यंत फेस पॅक लावावं असं विचार केले मी. आणि तुम्ही तर गाईजच आहात ना, तुमच्यासमोर लावायला काही टेन्शन नाही. तर छानपैकी मी फेस मास्क लावून घेते आणि मग तर गाईज फायनली मास्क लावलेला आहे. तुम्हाला सांगते मी पहिल्यांदा मी जे लावलं ना, तर मी ते चेकच केलं नाही, पूर्ण असं व्यवस्थित लावले. नंतर मला कळाले की ते स्क्रब आहे आणि मी स्क्रब ह्याच्या आधी केले होते. मला ते धुवून टाकावं लागलं, पण धुवून टाकताना पण माझ्या चेहऱ्याला ना थोडंसं आग पडली. तरी आता मला वाटलं की फेस मास्क लावल्यानं थोडंसं थंड पडेल. तर आता मी लावलेलं आहे, तरी पण अजून आग थांबली नाही आहे. म्हणजे फटाका फुटला हातात, काही ना काही मला वाटलं फटाका फुटल्यावर मी आता काहीच दिवाळीच करणार नाही. पण आईनं मला समजवली, मी खूप रडले कारण की एवढं दुखत होतं ना. आईनं मला नंतर समजवली केली. तर आता मी थोडंसं तयार झाले. तर हे बघा आज काहीतरी व्हायला लागले माझ्यासोबत, काय करू. चला आता रांगोळी काढायचं आहे फायनली आपल्याला, फास्ट काढूयात चला. तर काहीच बघू शकतो तुम्ही, मी सुंदर सुंदर रांगोळी अशी, म्हणजे मी खडून सुद्धा ड्रॉइंग केलं नाही. मी मस्तपैकी मी स्वतः म्हणजे डायरेक्ट काढत गेले आणि आली. आज कसं काय केले, छान मूड होता आणि एवढी सुंदर रांगोळी. मला बघू आता काय काय होतंय. तर गाईज हे सुंदर सुंदर दिवे मी ह्याला छान एका प्लेटात सजवलेले आहेत. तर चला ह्याला त्याच्या आईला देऊया आणि आईला छान सजव म्हणूया. गाईज ऑलमोस्ट पूजेची तयारी सगळी झालेली आहे, रांगोळी पण डन झालेली आहे. आणि रांगोळी छान आल्यामुळं मला जे काही पोळलं होतं हाताला सगळं झालं, तर मी त्याच्याबद्दल खूप जास्त हॅपी आहे. आणि माझं आता तुम्ही म्हणत असाल ऋतिका सकाळपासून दिवाळी असून सुद्धा अशाच अवतारात तू आहेस. तर गाईज तुम्हाला असं वाटत असेल की अशा अवतारात आहे, आता एकदम सुंदर तयार होऊन येते, एकदम सुंदर सुंदर. तर चला गाईज मी पटकन सुंदर तयार होते आता. तर गाईज मी आता तयार झालेली आहे, तर मी तुम्हाला दाखवते. माझी ज्वेलरी बघू शकतो कशी दिसत आहे मी. मला असं कारण की उद्या आमच्या दुकानाचा पूजा आहे ना, तर उद्या मी जास्त छान तयार होणार आहे. आता पण मी छानच झालेली आहे. मांग टिक्का हे सेट वगैरे, हे ऑनलाईन ऑर्डर केलेला सेट आहे. बघा तुम्ही किती सुंदर दिसायला लागलाय, मला तर खूप जास्त आवडला. आणि माझा पूर्ण लॉंग ड्रेस आहे, मी तुम्हाला दाखवते कॅमेरामध्ये कसा आहे. पूर्ण लॉंग ड्रेस आहे पूर्ण. तर गाईज हॅपी दिवाळी. तर गाईज मी तुम्हाला अजून एका सुंदर लेडीजला दाखवणार आहे, जी की खूप जास्त सुंदर आहे. दाखवायचंय का तुम्हाला, बघायचंय का? इकडे आहे, इकडे तिथं बस. ही आहे ती लेडीज, एकदम सुंदर, एकदम झकास लेडीज, एकदम सुंदर. बघा माझ्यापेक्षा माझी आई जास्त सुंदर दिसते आणि आमच्या आईचा बघू शकतो लुक किती जास्त क्यूट झालेला आहे. तर हॅपी दिवाळी म्हणाई आमच्या गाईजला. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. तुम्ही सगळे एकदम खुश राहा, आनंदी राहा. मी दिवा लावलेला आहे आणि हे बघा रांगोळी आपली
विथ दिवा, म्हणजे ह्या लेडीजच्या हाताखाली दिवा असल्यासारखं. हे बघा माझी आजी. अहो हॅपी दिवाळी म्हण. हॅपी दिवाळी. हे बघा असं सगळेजण बसलेले आहेत, आई वगैरे भैया वगैरे. आता सगळ्यांची छान पूजा चालू आहे. आईनं गरम गरम शिरा बनवलेला आहे, सगळं प्रसाद, हे जुने सगळे पैसे. आता सगळं छानपैकी पूजा व्यवस्थित चालू आहे. आता मी बाहेर लड आणून टाकते, मग आपल्याला फटाके फोडायचे. वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठे दळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन. तर गाईज बघा मी फटाके फोडत आहे. मला तर लई भीती वाटते आणि मी इकडं पळत डान्स करायला लागलो. मला लई मजा आली आणि हो का आमच्या भैयाकडून पण हॅपी दिवाळी गाईज. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी माझे बेबी. हे आहे आमच्या क्यूट बेबी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आरू हॅपी दिवाळी म्हणा. हॅपी दिवाळी. ओ माय गॉड. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. गाईज आता आम्ही 2 नंबरच्या काकूकडे आलेलो आहोत. मस्तपैकी पूजा मांडलेली आहे त्यांनी. हे बघा खूप जास्त पैसे आहेत त्यांच्याकडे. आणि काय हळदी कुंकूचा हे बघा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा तिघी जाव आहे एकीकडं. तर गाईज हे बघा तिघी पण जावा आहेत. हे बघा तिघी पण जावा एकमेकात. आईनं गोल्डन घातल्या तर सगळे एकमेकाला गोल्डन ब्लू. ए पिलू हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी तू. तर गाईज पूजा वगैरे एकदम टॉप क्लास झालेली आहे. माझा मेकअप जशाला तसाच आहे आणि मी तशी सुंदर दिसत आहे. हे बघा पूजेजवळच बसलेली आहे, बघू शकता तुम्ही. किती छान वाटते ना, म्हणजे असं फेस्टिवल वगैरे आले की किती छान वाटते. आता आई बाबा मध्ये जेवण करत आहेत. जरा दिवा वगैरे शांत झाला की मी मध्ये जावं म्हणलं. मग मी विचार केला की ब्लॉगचा एंड केला नाही. आज ब्लॉगचा एंड करणार आहे कारण की उद्या अजून धमाका असणार आहे. कारण की उद्या दुकानात पाडव्याची पूजा आहे आणि उद्या अजून जास्त धमाकेदार होणार आहे. तर तुम्ही बघू शकता पूजा डेकोरेशन खूप जास्त छान झालेलं आहे. लुकसुद्धा खूप छान जास्त झालेला आहे. आवाजसुद्धा बसलेला आहे कारण की खूप जास्त एन्जॉय केलो आम्ही. म्हणजे तेवढे मुमेंट ना शूट करता येत नाहीत कारण की असं होते की अरे हे मुमेंट करायला चला लगेच शूट करा, असं होतच नाही. त्याच्यामुळं मग चला बाबा जाऊ द्या म्हणून. तर काहीच बघू शकतो की मस्तपैकी मी छान असं तयार होऊन झालं होतं. आता मस्तपैकी चेंज करते, जाऊन चेंज केल्यानंतर जेवण करते आणि रात्रीचं म्हणजे उद्याचं सकाळचं थोडंसं आवरायला मदत करते आईला कारण की आई एकटीच करत आहे. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी नवीन आहेत त्यांनी बघायलेत ना व्हिडिओ, लवकरात लवकर फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिवाळी आहे यार, एवढी तर गिफ्ट करा मला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय.